सांगवा बोलवा मन पळतया वळत माग नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तर स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा पण आपला व्हिडिओ कॅपकटवरती होणार आहे आणि आजचा व्हिडिओ पण आपला मुलं मुली दोघांसाठी होणार आहे। दोघं हा व्हिडिओ बनवू शकता आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा। आणि व्हिडिओ जे काही मटेरियल यूज केलेले तर सर्व नेहमीप्रमाणे आपल्या जीप फाईलमध्ये भेटून जाईल। आणि तुम्हाला माहिती आहे जीप फाईल कुठून घ्यायची असते, तर जीप फाईल तिथून तुम्ही घेऊन घ्या आणि जीप फाईलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असते। आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन होऊ शकता, तिथं पण तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं। लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच भेटून जाईल, चॅनलची लिंक पण। आणि जर तुम्हाला मटेरियल घेता येत नसेल किंवा जीप फाईल डाउनलोड करता येत नसेल तर याच्यावरती स्पेशल एक व्हिडिओ बनवला आहे, तुम्ही तो व्हिडिओ एकदा बघू शकता। त्या व्हिडिओची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच भेटून जाईल। तर आता चला मित्रांनो, जरा उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आधी अशा प्रकारे जे काही आपले VPN असेल तर याला इथून कनेक्ट करून घ्या। तर मी सुपर VPNला अशा प्रकारे कनेक्ट करून ठेवले, बघू शकता। अशा प्रकारे VPN तुम्ही कनेक्ट करून घ्या, ठीक आहे। नंतर आता जे काही आपले मेन कॅपकट ॲप आहे, सिम्पली याला ओपन करायचे, न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचे आणि इथून तुम्ही तुमचा कोणताही फोटो घ्यायचे आणि ॲड करायचे, ठीक आहे, अशा प्रकारे। तर अशा प्रकारे फोटो ॲड केल्यानंतर आता रेशोच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे खालच्या आणि 9.6 आहे रेशो, तुम्ही अशा प्रकारे सिलेक्ट करायचे आणि टिक करायचे। इथं जो काही शेवटी व्हिडिओ आहे ब्लॅक स्क्रीनचा, सिम्पल याच्यावरती क्लिक करून याला इथून अशा प्रकारे डिलीट करून टाकायचे। नंतर इथं अशा प्रकारे सुरुवातीला यायचे आणि ॲड आयडियावरती क्लिक करायचे, साऊंड्समध्ये यायचे, 2 नंबरचा फाईल मॅनेजरचा आयकॉनवरती क्लिक करायचे आणि एक्सट्रॅक्ट साऊंड फ्रॉम व्हिडिओ या नावावरती क्लिक करायचे। आपला जो पण व्हिडिओ असेल तर याला अशा प्रकारे सिलेक्ट करायचा आणि इम्पोर्ट साऊंड ओनली याच्यावरती क्लिक करायचे आणि गाण्याच्या पुढे जे काही छोटंसं प्लसचं बटन आहे तर याच्यावरती क्लिक करायचे। नंतर हे गाणं इथं अशा प्रकारे ॲड होऊन जाईल आणि जर गाणं मागं पुढे ॲड झालं असेल तर या गाण्यावरती अशा प्रकारे क्लिक करून ठेवायचे, ठीक आहे, अशा प्रकारे। आणि याला अशा प्रकारे पूर्णपणे तुम्ही सुरुवातीला ओढून घ्यायचे। आपला जो काही आता फोटो आहे तर या फोटोवरती क्लिक करायचे आणि जे काही याची लेअर आहे तर याला अशा प्रकारे आपलं गाणं जिथंपर्यंत आहे शेवटीपर्यंत तिथंपर्यंत तुम्ही अशा प्रकारे ओढून घ्यायचे, ठीक आहे। त्यानंतर पुन्हा अजून अशा प्रकारे सुरुवातीला यायचे। आता मित्रांनो, आधी आपल्याला जो काही आपला फोटो आहे तर आपला हा फोटो बीटप्रमाणे तुम्हाला स्प्लिट करावा लागेल, ठीक आहे। आधी मित्रांनो इथे यायची आहे 3 सेकंदावरती, ठीक आहे। इथं या ठिकाणी इथं ऑडिओचा तुम्ही ग्राफ बघून घ्या खाली, तर तुम्ही या ठिकाणी यायचे 3 सेकंदावरती फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे, ठीक आहे। आणि अशा प्रकारे अजून सुरुवातीला यायचे। आता मित्रांनो, खाली तुम्हाला या आयडिओमध्ये ग्राफ दिसत आहे, बघू शकता, म्हणजे खालीवरती झालेलं आहे। तर यानुसार तुम्हाला तुमचा फोटो स्प्लिट करावा लागेल। आता जसं की इथं आता आपला आयडिओचा ग्राफ वरती झाला आहे, तर इथे यायचे, फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे, पुन्हा थोडंसं पुढे यायचे, इथं स्प्लिट करायचे, पुन्हा थोडंसं पुढे यायचे, इथं स्प्लिट करायचे, पुन्हा इथं थोडंसं पुढे यायचे, या ठिकाणी स्प्लिट करायचे, पुन्हा थोडंसं पुढे यायचे, स्प्लिट करायचे। आणि अशा प्रकारे मित्रांनो, जे आपले इथं हे डोंगरासारखं खालीवरती गेलेले भाग आहे, बघू शकता खाली, तर त्यानुसार तुम्ही तुमचा फोटो अशा प्रकारे स्प्लिट करायचे, ठीक आहे, बघू शकता। अशा प्रकारे ज्या ठिकाणी मी बघू शकता मी स्प्लिट केलेले सेम त्या ठिकाणी अशा प्रकारे तुम्ही स्प्लिट करायचा, ठीक आहे। सुरुवातीचा एक पहिला फोटो, ठीक आहे। त्यानंतर आपलं जे काही खालचे ऑडिओ आहे याच्यावरती क्लिक करायचे आणि पुन्हा इथे जे काही ऑप्शन आहे यांना स्क्रॉल करून अशा प्रकारे बीट्स नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। जे ऑटो जनरेटचे बटन ऑफ असेल तर याला इथून अशा प्रकारे ऑन करून घ्या। नंतर बघू शकतो इथं आता ऑटोमॅटिकली बीट जनरेट होऊन जातील, नंतर टिक करायचे। आणि त्यानंतर आता आपले सुरुवातीचे फोटो कट झालेले, आता अशा प्रकारे पुढे यायचे आणि खाली बघू शकता ऑडिओमध्ये तुम्हाला खाली पिवळ्या कलरमध्ये बीट दिसत असतील, तर या पिवळ्या कलरनुसार तुम्हाला तुमचा फोटो अजून स्प्लिट करावा लागेल, ठीक आहे। आता सिम्पली बघू शकता इथं आता खाली पिवळ्या कलरमध्ये खाली बीट आहे 5 सेकंदावरती, या ठिकाणी तुम्ही यायचे, फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे, पुन्हा आपल्या पुढच्या बीटवरती यायचे, इथं आल्यानंतर स्प्लिट करायचे, पुन्हा पुढच्या बीटवरती यायचे, पुन्हा स्प्लिट करायचे, पुन्हा पुढच्या बीटवरती यायचे आणि पुन्हा स्प्लिट करायचे। अशा प्रकारे मित्रांनो, जे काही बीट असतील लास्टपर्यंत तर या सर्व बीटनुसार तुम्ही तुमचा फोटो अशा प्रकारे स्प्लिट करायचे, बघू शकता। आता आम्ही शेवटीपर्यंत जे काही बीट होते खाली पिवळ्या कलरमध्ये, तर यानुसार हा फोटो मी इथं स्प्लिट करून दिलेले। त्यानंतर अजून अशा प्रकारे सुरुवातीला यायचे। आता काय करायचे मित्रांनो, आता अशा प्रकारे थोडंसं पुढे यायचे। आता इथं बघू शकता इथं चौकोन बॉक्स बनलेले, बघू शकता मी जिथं क्लिक केलेले तर इथं चौकोन बॉक्स बनलेले आहे,
ठीक आहे. तर तुम्ही काय करायचे, आता या ठिकाणी यायचे 5 सेकंदावरती. ठीक आहे. आता इथं जे काही चौकोन बॉक्स आहे याच्यावरती तुम्ही अशा प्रकारे क्लिक करायचे आणि इथून आपल्याला ट्रान्झॅक्शन लावावे लागतील. आता बघू शकता ट्रान्झॅक्शन लोड झालेलं. आता कॅमेराच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि पुल इन नावाचा जो काही ट्रान्झॅक्शन आहे इथून अप्लाय करायचे, टिक करायचे. त्यानंतर अजून पुढचं जो काही चौकोन बॉक्स आहे 7 सेकंदावरती तर इथे यायचे. पुन्हा कॅमेऱ्यामध्ये येऊन पुल इन नावाच्या ट्रान्झॅक्शन लावायचे. पुन्हा जो काही पुढचं चौकोन बॉक्स आहे तर याच्यावरती क्लिक करायचे. पुन्हा कॅमेऱ्यामध्ये येऊन अशा प्रकारे पुल इन नावाचा जो काही ट्रान्झॅक्शन असेल इथं अशा प्रकारे लावायचे. फक्त जे काही 3 बॉक्स आहे तर यांनाच तुम्ही हा ट्रान्झॅक्शन इथून लावायचा आहे. ठीक आहे. तर आता हे तिघं बॉक्सला तुम्ही ट्रान्झॅक्शन लावल्यानंतर आता काय करायचं, पूर्णपणे अजून सुरुवातीला यायचे आणि या ॲरोवरती क्लिक करायचे. आता मित्रांनो आता आपल्याला व्हिडिओ इफेक्ट्स आणि बॉडी इफेक्ट लावायचे. त्यासाठी अशा प्रकारे सुरुवातीला यायचे. आता इफेक्ट्समध्ये यायचे आणि व्हिडिओ इफेक्ट्समध्ये तुम्ही अशा प्रकारे यायचे आणि ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये यायचे. ठीक आहे. आणि इथून तुम्ही हेलो ब्लर नावाचा जो काही व्हिडिओ इफेक्ट आहे इथून घ्यायचे आणि जे काही याची लेअर असेल तर रील अशा प्रकारे या पुढच्या फोटोपर्यंत अशा प्रकारे ओढून घ्यायचे. ठीक आहे. त्यानंतर पुन्हा अजून अशा प्रकारे सुरुवातीला यायचे आणि अजून व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचे आणि ओपनिंग क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये राहायचे आणि इथं तुम्हाला 2 कलर नावाचा बघू शकता एक अजून व्हिडिओ इफेक्ट दिसेल इथून घ्यायचे आणि याची लेअरला पण आपला पुढच्या फोटोपर्यंत ओढून घ्या 3 सेकंदापर्यंत. ठीक आहे. इथं बघू शकता इथंपर्यंत. ठीक आहे. आणि आता मित्रांनो आता आपले जे काही पुढचे फोटो आहेत तर यांना आता आपल्याला बॉडी इफेक्ट्स आणि व्हिडिओ इफेक्ट दोघं लावायचे. ठीक आहे. आता काय करायचं, आपला जो काही आता 3 सेकंदाचा पुढचा हा फोटो आहे बघू शकता तर या ठिकाणी यायचे आणि इथं आल्यानंतर आता व्हिडिओ इफेक्ट्समध्ये अशा प्रकारे यायचे तुम्ही आणि पुन्हा अजून हे जे काही ऑप्शन आहे यांना स्क्रॉल करून तुम्ही लव नावाच्या ऑप्शनमध्ये तुम्ही अशा प्रकारे यायचे आणि खाली यायचे अशा प्रकारे. आणि इथं तुम्हाला हर्ट किसेस नावाचा बघू शकता हा एक व्हिडिओ इफेक्ट आहे तर सिम्पल इथून अप्लाय करायचे, टिक करायचे आणि याच्या लेअरला तुम्ही अशा प्रकारे कमी करून घ्या. ठीक आहे. नंतर जो काही आपला पुढचा फोटो आहे तर याला आता आपल्याला बॉडी इफेक्ट्स लावायचे म्हणून बॉडी इफेक्ट्समध्ये यायचे अशा प्रकारे आणि जे काही ऑप्शन आहे वरती स्क्रॉल करून पुढे यायचे आणि इथं तुम्हाला एक मूड नावाचं एक ऑप्शन दिसेल बघू शकता हे वालं. तर या मूड नावाचं ऑप्शनमध्ये यायचे आणि इथं आल्यानंतर खाली यायचे आणि खाली तुम्हाला लाईक नावाचा एक बॉडी इफेक्ट दिसेल इथून सिलेक्ट करायचे, टिक करायचे आणि याच्या लेअरला पण तुम्ही अशा प्रकारे तुम्ही कमी करून घ्या. ठीक आहे. आणि जो काही आपला हा पुढचा फोटो आहे तर याला आता अजून आपल्याला बॉडी इफेक्ट लावायचे म्हणून बॉडी इफेक्ट्समध्ये तुम्ही अशा प्रकारे यायचे आणि ऑप्शन स्क्रॉल करून ग्लोईंग लाईनच्या ऑप्शनमध्ये यायचे. ठीक आहे. आणि खाली यायचे आणि खाली तुम्हाला एक बॉडी इफेक्ट दिसेल तर तो तुम्ही घ्यायचे गॅस वेव्स नावाचा तर तो तुम्ही इथून शोधायचा. ठीक आहे. तर मी पटापट शोधून घेतो. बघू शकता हा वाला तुम्ही बॉडी इफेक्ट्स घ्यायचे गॅस वेव्स नावाचा तर इथून घ्यायचे, टिक करायचे आणि याची लेअरला पण तुम्ही फोटोनुसार कमी करून घ्या. ठीक आहे. बघू शकता अशा प्रकारे. ठीक आहे. त्यानंतर अजून आपला पुढच्या फोटोवरती यायचे. ठीक आहे. आता पुढच्या फोटोला तुम्ही पुन्हा अजून बॉडी इफेक्ट्समध्ये यायचे आणि इथं आल्यानंतर अजून काय करायचे ग्लोईंग लाईन्समध्येच तुम्ही यायचे अशा पद्धतीने आणि इथं तुम्हाला एक क्लब हर्ट नावाचा बघू शकता हा वाला बॉडी इफेक्ट दिसेल इथून घ्यायचे आणि टिक करायचे. याच्या लेअरला तुम्ही अशा प्रकारे कमी करून घ्या. ठीक आहे. त्यानंतर जो काही पुढचा फोटो आहे तर याला पण तुम्ही बॉडी इफेक्ट्स लावायचे अशा प्रकारे म्हणून बॉडी इफेक्ट्समध्ये यायचे आणि इथं आल्यानंतर आता काय करायचे ट्रेंडिंगच्या सेक्शनमध्ये यायचे. ठीक आहे. ट्रेंडिंग त्या सेक्शनमध्ये आल्यानंतर अशा प्रकारे खाली यायचं. तर इथं बघू शकता इथं स्ट्रीम ऑफ कॉन्शियसन्स नावाचा बघू शकता एक बॉडी इफेक्ट इथून घ्यायचे. ठीक आहे. जर इथं सापडत नसेल तर ग्लोईंग लाईन्समध्ये यायचे. ठीक आहे. ग्लोईंग लाईन्समध्ये तुम्हाला इथं 3 नंबरवरती जा एक व्हिडिओ म्हणजे बॉडी इफेक्ट दिसून जाईल तर इथून घ्यायचे. ठीक आहे. आणि इथून हा बॉडी इफेक्ट घेतल्यानंतर ह्या बॉडी इफेक्टला तुम्ही हे दोघं फोटोंना राहू द्यायचे. ठीक आहे. जे काही वरचे 2 फोटो हे कट केलेले तर दोघं फोटोनुसार तुम्ही अशा प्रकारे इथं राहू द्यायचे. ठीक आहे. त्यानंतर आता काय करायचं आहे 2 फोटो सोडून अजून पुढच्या फोटोवरती यायचे अशा प्रकारे. आता पुढच्या फोटोवरती आल्यानंतर पुन्हा अजून काय करायचे आता व्हिडिओ इफेक्ट्समध्ये तुम्ही अशा पद्धतीने यायच्या आधी आणि इथं आल्यानंतर अजून लव नावाचं जे काही ऑप्शन असेल तर तिथं तुम्ही यायचे अशा प्रकारे आणि खाली यायचे आणि खाली तुम्ही मिनी रॅम्बो नावाचा जो काही व्हिडिओ इफेक्ट आहे इथून घ्यायची. याची लेअरला ते शेवटीपर्यंत ओढून घ्या. अशा प्रकारे एवढे 2 फोटोंना हा एक व्हिडिओ इफेक्ट लावून घ्या. त्यानंतर जो काही लास्टचा फोटो आहे तर पुन्हा इथं यायचे आणि अजून पुन्हा व्हिडिओ इफेक्ट्समध्ये तुम्ही यायचे आणि आता स्प्लिट नावाचं ऑप्शनमध्ये तुम्ही यायचे. ठीक आहे. आता स्प्लिट नावाच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर इथं तुम्हाला डुअल स्क्रीन नावाचं एक व्हिडिओ इफेक्ट दिसेल इथून अशा प्रकारे घ्यायचे. आधी याची लेअरला तुम्ही फोटोच्या शेवटीपर्यंत तुम्ही बरोबर इथं कस्टमाइज करून घ्या. ठीक आहे. नंतर आता ऑब्जेक्ट्समध्ये यायचे आणि ऑल व्हिडिओज अशा प्रकारे क्लिक करायचे आणि जो काही आपला वरचा मेन फोटो आहे याच्यावरती क्लिक करायचे आणि फोटोला अशा प्रकारे खाली घेऊन घ्या जेणेकरून आपला चेहरा बरोबर दिसेल. बघू शकता अशा प्रकारे एवढं तुम्ही करून घ्या. ठीक आहे. त्यानंतर आता आपले व्हिडिओ इफेक्ट सर्व लागून गेलेले. ठीक आहे.
आता एवढं केल्यानंतर काय करायचे मित्रांनो, अजून अशा प्रकारे सुरुवातीला यायचे. सुरुवातीला आल्यानंतर जो काही आपला पुढचा पहिला फोटो आहे बघू शकता हा वाला छोटी लेअरवाला, तर याच्यावरती क्लिक करायचे. ॲनिमेशनमध्ये तुम्ही अशा प्रकारे यायचे, इनमध्ये राहायचे आणि फीड इन नावाचं जो काही ॲनिमेशन इथून लावायचे. ठीक आहे. त्यानंतर आता हे जे काही छोटे छोटे बीटमार्कवाले बघू शकता, म्हणजे छोटे छोटे आपण फोटो कट केलेले, स्प्लिट केलेले, तर हे छोटे छोटे फोटोंना 2च ॲनिमेशन तुम्हाला लावायचे फक्त 3 सेकंदापर्यंत. आता ते 2 ॲनिमेशन कोणते आता नीट बघून घ्या, मग तुम्ही तुमचे फोटोंना ॲनिमेशन लावायला सुरुवात करा. ठीक आहे. आता जो काही आता दुसरा कट केलेला छोटा लेअरवाला फोटो आहे बघू शकता, इथून याच्यावरती क्लिक करायचे, ॲनिमेशनमध्ये यायचे, कॉम्बोमध्ये यायचे आणि पेंडुलम ओन नावाचे ॲनिमेशन लावायचे. नंतर वरती स्क्रॉल करून दुसरा फोटोवरती यायचे, पेंडुलम 2 लावायचे. पुन्हा वरती स्क्रॉल करून तिसरा फोटोवरती यायचे, पेंडुलम 1 लावायचा. पुन्हा पुढच्या फोटोवरती येऊन पेंडुलम 2 लावायचे. पुन्हा पुढच्या फोटोवरती येऊन पेंडुलम 1 लावायचे. पुन्हा पुढच्या फोटोवरती येऊन पेंडुलम 2 लावायचे. पुन्हा पुढच्या फोटोवरती येऊन पेंडुलम 1 लावायचे. ठीक आहे. अशा प्रकारे मित्रांनो अजून पुढच्या फोटोवरती यायचे आणि पेंडुलम 2 अशा प्रकारे लावून घ्यायचे. फक्त जे काही छोटे छोटे आपण बीटप्रमाणे छोटे छोटे लेअर कट केलेले बघू शकता फोटोचे, तर यांनाच तुम्ही हे 2 ॲनिमेशन तुम्ही अशा प्रकारे लावायचे बघू शकता अशा प्रकारे. तर आता मी सुरुवातीचे सर्व फोटोने ॲनिमेशन लावून घेतलेले. त्यानंतर आता जो काही आपला पुढचा फोटो आहे, तर या पुढच्या फोटोवरती येऊन याच्यावरती क्लिक करायचे, ॲनिमेशनमध्ये तुम्ही यायचे आणि ह्या पुढच्या फोटोला तुम्ही इथून काय करायचे, इनमध्ये राहायचे आणि झूम ऑन नावाचं जो काही ॲनिमेशन आहे इथून लावून घ्यायचे. ठीक आहे. आणि याचे जे काही रेस आहे तर हिला पूर्णपणे फुल वाढून घ्या आणि टिक करा. ठीक आहे. नंतर वरती अशा प्रकारे स्क्रॉल करून आपला दुसरा फोटोवरती यायचे, ॲनिमेशनमध्ये यायचे आणि हे जे काही वरचे 3 फोटो आहे तर हे सोडून द्या. ठीक आहे. हा 1, 2 आणि 3, तर हे 3 फोटो तुम्ही सोडून द्या. 3 फोटो सोडून जो काही पुढचा फोटो आहे 7 नंबरचा हा वाला बघू शकता, तर याच्यावरती तुम्ही यायचे. ठीक आहे. आणि आता तुम्ही काय करायचे, कॉम्बोमध्ये यायचे. ठीक आहे. आता कॉम्बोमध्ये आल्यानंतर अजून अशा प्रकारे पुढे यायचे आणि आता मी तुम्हाला जे पण ॲनिमेशन सांगणार आहे तर त्यांचं नाव तुम्ही बघून घ्या. ठीक आहे. तर तेच ॲनिमेशन तुम्हाला इथं लावायचे. आता अशा प्रकारे पुढे यायचे आणि इथं बघू शकता स्लिप अँड स्लाईड 2 नावाचं ॲनिमेशन आहे, तर इथून आधी लावून घ्या. ठीक आहे. अशा प्रकारे बघू शकता स्लिप अँड स्लाईड 2 नावाचं. त्यानंतर पुढचाच वरच्या फोटोवरती यायचे आणि इथून काय करायचे, अजून पुढे यायचे आणि इथं पुढे तुम्हाला एक अजून स्लिप अँड स्लाईड नावाचा 1 नावाचा बघू शकता एक ॲनिमेशन दिसेल अशा प्रकारे. तर दोघं ॲनिमेशन हे दोघं फोटोंना लावायचे. या फोटोला स्लिप अँड स्लाईड 2 नावाच्या आणि याच्या पुढच्या फोटोला स्लिप अँड स्लाईड 1 लावायचे. अशा प्रकारे 2 ॲनिमेशन इथं लावून घे. ठीक आहे. त्यानंतर अजून पुढचा जो काही फोटो आहे तर याच्यावरती यायचे पुन्हा अजून अशा पद्धतीने आणि इथं जे काही ऑप्शन आहे तर यांना स्क्रॉल करून थोडेसे पुढे यायचे. ठीक आहे. आणि इथं बघू शकता पॅन राईट नावाचं एक ॲनिमेशन आहे, तर इथून या फोटोला लावायचे आणि इथून अजून शेवटच्या फोटोवरती क्लिक करायचे आणि याला तुम्ही काय करायचे, इथून थोडंसं पुढे यायचे आणि इथं तुम्हाला वेव्ह अँड स्लाईड नावाचं एक ॲनिमेशन दिसेल, इथून लावायचे आणि टिक करायचे. त्यानंतर बघू शकता आपलं पूर्णपणे व्हिडिओ बनवून झालेले. अशा प्रकारे तुम्ही हा व्हिडिओ बनवून घ्या. नंतर वरती क्वालिटीच्या ऑप्शनवरती क्लिक करून खालची रेसला पूर्ण वाढून घ्या आणि वरती ॲरो दिलेले तर या ॲरोवरती क्लिक करायचे आणि सेव्ह टू डिव्हाइस या नावावरती क्लिक करायचे. त्यानंतर तुमचा जो काही व्हिडिओ असेल तर तो अशा प्रकारे सेव्ह व्हायला चालू होऊन जाईल. तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हाच होता. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा.